कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू होते. कोण महापौर होणार याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असताना टीव्ही नेक्स्ट मराठीने नेहमीप्रमाणे भविष्याचा वेध घेत ठोस आणि खरी बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती. दिनांक 22 जानेवारी रोजी टीव्ही नेक्स्ट मराठीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून महापौर कोण होणार याबाबतचे वृत्त प्रस्थापित केले होते. रूपाराणी निकमच कोल्हापूरच्या महापौर, अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळख. महापालिकेतील त्यांची ही दुसरी टर्म. ओबीसी आरक्षणामुळे रूपाराणी निकम यांना महापौर पदाची लॉटरी. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून त्या सक्रिय. भाजपच्या 26 नगरसेवकांमध्ये 6 नगरसेवक ओबीसी प्रवर्गातील. इतर 5 ओबीसी उमेदवारांची पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून एंट्री. ज्येष्ठ आणि अनुभवी महापौर म्हणून रूपाराणी निकम यांचे नाव फायनल. भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण. आज कोल्हापूरमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे हे वृत्त अक्षरशः खरं ठरलं आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रूपाराणी निकम यांची कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अधिकृत घोषणा करण्यात आली. रोखठोक, निर्भीड आणि ठोस बातमी देण्याची परंपरा जपणाऱ्या टीव्ही नेक्स्ट मराठीने पुन्हा एकदा आपल्या विश्वासार्हतेची मोहर उमटवली असून प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ ठरल्याची भावना या निमित्तानं व्यक्त होत आहे.